स्वातंत्र्य झाल्यापासून हा ओबीसी समाज मराठ्यांनाच नेतृत्व देत आला आहे, मराठ्यांना मोठा भाऊ म्हणत आला आहे। परंतु त्याच मराठ्यांकडून जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसले जात असेल, त्याच शरद पवारांकडून जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसले जात असेल, त्याच एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसले जात असेल, त्याच अशोक चव्हाणांकडून जर हे होत असेल, तर नक्कीच ओबीसीनं आता यांना घरी पाठवायची वेळ आलेली आहे। कारण की या राज्यामध्ये 54 ते 60% असणारा ओबीसी समाजावर जर अन्याय होत असेल, तर ओबीसी स्वस्त कशी बसेल? ओबीसीनं 27% आरक्षण मिळतंय आणि त्याच्यामध्ये जर यांनी घुसखोरी करायची, ओबीसींच्या 27% आरक्षणाच्या मार्फत जर कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी निवडून येत होते आणि त्याच्यामध्ये जर यांना घुसखोरी करायची, म्हणजे आमदार यांचे, खासदार यांचे, म्हणजे यांना ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आता ओबीसीचे होऊन द्यायचे नाहीत आणि यांनी ते मोठं षडयंत्र त्यासाठी केलं आहे। जरांगे फक्त बुजगाव नाही आणि जरांगे म्हणजे शरद पवार, जरांगे म्हणजे एकनाथ शिंदे, जरांगे म्हणजे अशोक चव्हाण, जरांगे म्हणजे पृथ्वीराज बाबा। जरांगे फक्त बुजगाव नाही, बुजगावण्याच्या आडून यांनी सर्व षडयंत्र केले आणि या षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी मी राज्यभर फिरत आहोत, ओबीसी समाजाला जागा करण्याचं काम करत आहोत आणि नक्कीच ओबीसी समाज आता जागा झाला आहे। आणि आमच्यावर किती त्यांनी आरोप केले, आमच्यावर चुकीचे आरोप, आम्हाला बदनाम करण्याचा जरी प्रयत्न केला, परंतु ओबीसी समाजाला माहिती आहे गरिबांची लेकरं आहेत आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता ओबीसी समाजासाठी काम करतायत आणि येणाऱ्या काळात ओबीसींचे हक्काचे प्रतिनिधी सभागृहात पाठवण्यासाठी आणि ज्यांनी जरांगेंना आंतरवाली सराटीत जाऊन ओबीसीमधून आरक्षण मिळावं असे पाठिंबे दिलेत, या सर्व हरामखोर आणि जातीवादी आमदारांना आम्ही घरी पाठवण्याचं काम करणार आहोत। मराठवाड्यामध्ये एकंदरीतच ओबीसी एकवटणार आहे का आणि येत्या विधानसभेमध्ये अशा पद्धतीचं चित्र बदलण्याचं काम ओबीसी बनवतं? हे बघा, आज आम्ही औशामध्ये आहोत, औशामधील काही आमच्या समाज बांधवांनी व्यथा सांगितल्या की ओबीसी म्हणजे अतिक्रमण काढताना सुद्धा जातीवाद, मराठ्यांच्या दुकानाचं अतिक्रमण काढायचं नाही आणि ओबीसींचे दुकानं मोडायचे, नाल्या बनवताना एक अशा नागमोडी पद्धतीच्या नाल्या करून ओबीसींचे घरं तोडायचे, म्हणजे ओबीसींचे तुम्हाला मतं घ्यायला चालतात, ओबीसीचे घरं मोडायचे, तुम्ही ओबीसींचे दुकानं मोडायचे, ओबीसीच्या पोटा पाण्याचा प्रश्न बंद करायचा आणि ओबीसीवर मतं घ्यायचे। परंतु इथल्या ओबीसींना आज ओबीसीचा इथं मेळावा होत असताना या देवेंद्र फडणवीसांचा लाडका आमदार म्हणून घेणारा अभिमन्यू पवार, जातीवादी आमदार अभिमन्यू पवारांनी इथं जाणीवपूर्वक बंजारा समाजाचा असेल, वेगळ्या समाजाचा, ओबीसीमधील वेगळ्या घटकांचे 3 मेळावे ठेवले, कारण हा मेळावा फेल व्हावा म्हणून। परंतु ओबीसी समाज जागा झाला, ओबीसींना कळतं आहे आपलं नेतृत्व कोण करतं आहे, आपल्यासाठी कोण झटतं आहे, त्यामुळे ओबीसी समाज बांधवांनी इथं भरभरून आले आणि येणाऱ्या काळात या अभिमन्यू पवारला नक्कीच ओबीसी समाज घराचा रस्ता दाखवल्याशिवाय आणि बुडावर लाद घातल्याशिवाय राहणार नाही आणि ओबीसी समाज ते करणार आहे। जरांगेला अक्कल कमी आहे आरक्षणात, जरांगेला जर आरक्षण कळलं असतं, अरे निदान सल्ला घेऊन तरी बोलत जा जरांगे। ज्या 15 जाती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने इन्क्लुजनची शिफारस केली, त्या 15 जाती ह्या ऑलरेडी ओबीसीच्या कुणब्यांच्या नोंदीमध्ये आहेत आणि कुणब्याचे ते पोटप्रकार, सहप्रकार आणि सहजाती आहेत। अरे जरांगे, अरे कुठल्या जजचा तू सल्ला घेतो आणि कुणाचा सल्ला घेतो? बुद्धीची ठेव करावीशी वाटते यांच्या, कारण त्या कुणब्याच्या पोटजाती आहेत, सहजाती आहेत आणि त्यांचं फक्त इन्क्लुजन केलं आहे। आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असो की राज्य मागासवर्ग आयोग असो, ही सातत्यानं निरंतर चालणारी प्रक्रिया असते। एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या समूहाचं तिथल्या भौगोलिक नामकरणामुळं त्याला तो लाभ मिळत नसतो, त्याचं करेक्शन करून, त्याचा अभ्यास करून, त्याचं सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करून राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असेल किंवा राज्य मागासवर्ग आयोग असेल, अशा जातीचं इन्क्लुजन करतं। जरांगेला ह्यातली जर अक्कल असती ना, तर तो त्या 15 जातीच्या विरोधात बोलला नसता। राजसत्ता ही अंतिम असते। ओबीसींचं नुकसान या गोष्टीमुळे झालं की त्यांना राजकारण करता आलं नाही आणि त्यांना एकत्रित येऊन आपली माणसं निवडता आली नाहीत, म्हणून याच लोकांना आम्ही राजकीयदृष्ट्या जर एकत्रित करू शकलो तर प्रत्येक तालुक्याचे सरदार, वतनदार, गुटकेवाले, मटकावाले, 2 नंबर धंदेवाले आणि कायम निवडून येणारे आमदार, खासदार हे जर लायक आणि सामाजिक न्यायाची भाषा बोलणारे असते तर मला वाटतं ओबीसीवरती ही वेळ आली नसती। म्हणून राजसत्तेमध्ये आम्ही आव्हान करू लोकांना आणि मतपेटीतनं हे उपद्रव मूल्य दाखवून देऊ। जरांगेच्या सगळ्या जेवढे कार्यक्रम होतात, विशिष्ट प्रकारे रसद पुरवली जाते, रसद शरद पवारांकडून पुरवली जाते, रसद रोहित पवारांची वॉर रूम जरांगेचं आंदोलन हँडल करते, रसद एकनाथ शिंदेकडून पुरवली जाते, रसद मग भुमरे नावाचा खासदार असो किंवा काळे नावाचा खासदार असो किंवा बीडचा सोनावणे नावाचा खासदार असो, महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत आमदार, खासदार का ओबीसी मतदान करत नाहीत का यांना? या लोकांना ओबीसींना मत मागायचं आहे का नाही मागायचं आहे हा सवाल आहे।
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्या लोकांना सवाल आहे. ओबीसीबद्दल तुम्ही ब्रशब्द बोलत नाही. आम्ही याचं ऑडिट गावगाड्यातला ओबीसी तुम्हाला निश्चित विचारेल. सगळीकडे ओबीसी उमेदवार उभं करणार हे बघा, आम्ही पाडणाऱ्यांची यादी बनवली, आम्ही कुणाला निवडून आणायचं ही पण यादी बनवलेली, आणि मग काही ठिकाणी आम्ही उमेदवार द्यायचं धोरण काही दिवसात आम्ही स्पष्ट करू. मागे तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता नाशिकमधला, तो खरंच खरा होता की ते बघितलं ना सगळ्या मीडियानी. सिव्हिल हॉस्पिटलनं त्याचा रिपोर्ट दिला आहे. अरे स्टंटबाजी असली काय स्टंटबाजी करता? अरे जरांगे, तुझा तो काळकुटे नावाचा आणि त्याचा तो कार्यकर्ता 4 दिवस माझ्या मागावर होता. आम्ही सगळे CCTV फुटेज काढलेले आहे. अरे तुम्हाला लढायचं ना, आमने सामने या तुमच्या धमक असेल तर. गावगाड्यातली आम्ही माणसं आहे ना, काय तुम्हाला सांगतो, असं तुम्ही एकट्याला पकडून अंधारात पकडून असली स्टंटबाजी करायला जाऊ नका. दसरा मेळावा त्यांनी मेळाव्यामध्ये सांगितलं की यावेळी राजकीय उलथापालथ करणं गरजेचं आहे आणि ओबीसीमध्येच आम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे. हे बघा, राजकीय उलथापालथ ही गोष्ट वेगळी आहे आणि आरक्षण ही गोष्ट वेगळी आहे. जरांगे, तुम्ही सत्तेत कधी नव्हता. तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही कारखानदार आहात, तुम्ही महाराष्ट्रामध्ये दरोडे घातलेले आहेत. तुमच्याकडं प्रत्येक तालुक्याला 2-4 सरदार, वतनदार, पैसेवाले, कारखानेवाले आले कुठून? आमच्या ओबीसी बांधवांचे 50-60% टॅक्स रूपानं जे पैसे या महाराष्ट्राच्या तिजोरीत जमा होतात ते सगळं लुटण्याचं काम जरांगेच्या हस्तकानी केलं आहे. आणि त्याच माणसांनी जरांगेंच्या कालच्या मेळाव्याला गाड्या पुरवल्या, पैसे पुरवले, झेंडे पुरवले, माणसं पुरवली आणि पुन्हा राजकारण बळकट करायचं आहे. जरांगेंनी खरं तर 288 जागा उभ्या कराव्यात आणि 288 या दरोडेखोरांना पराभूत करावं. आम्ही स्वागत करतो ना, पण जरांगे असं 1-2 सीटासुद्धा उभ्या करणार नाहीत, तेवढी त्याची हैसियत नाही. फक्त शरद पवारांचं ऐकणं, एकनाथराव शिंदेंचं ऐकणं, आमदार खासदारांचं ऐकणं, ह्याच्या पलीकडे जरांगेचं कालच्या मेळाव्याचा कुठलाही हेतू नव्हता. तर असं काल एक आरोप केलेला आहे की ओबीसीमध्ये काही दिवसांपूर्वी 10 जातींचं